आपण पाहत आहात सत्याची बाजू मांडणारं हक्काचं न्यूज चॅनल M24 तास। वाळवा तालुक्यात कोल्ह्याचा थरार कायम। दुसऱ्या दिवशीही तिघांवर हल्ला। अखेर बचावासाठी केलेल्या प्रतिहल्ल्यात कोल्हा ठार। वाळवा तालुक्यात गेल्या 2 दिवसांपासून कोल्ह्याने अक्षरशः धुमाकूळ घातला असून काल 10 ते 12 जणांना जखमी केल्यानंतर आज पुन्हा बनेवाडी परिसरात कोल्ह्याने तिघांना रक्ताळले। मात्र स्वतःचा जीव वाचवण्यासाठी केलेल्या प्रतिहल्ल्यात हा कोल्हा ठार झाला आहे। या घटनेमुळे परिसरात भीतीचे सावट पसरले असून वन विभागाची धावपळ उडाली आहे। आज शनिवार 28 फेब्रुवारी रोजी सकाळी 6च्या सुमारास प्रकाश केशव चव्हाण राहणार बनेवाडी हे फिरायला गेले असताना ऊसाच्या शेतातून अचानक आलेल्या कोल्ह्याने त्यांच्या पायाचा लचका तोडला। ही घटना ताजी असतानाच सकाळी 10:30च्या सुमारास सुभाष यादव यांच्या शेतात मेंढ्या बसवण्यासाठी आलेले मेंढपाळ तानाजी शिवाजी कटरे राहणार पाचवड आणि विशाल शशिकांत पुकळे राहणार म्हसवड यांच्यावर कोल्ह्याने हल्ला चढवला। कोल्ह्याने तानाजी कटरे यांच्या मांडीला चावा घेतला। त्यानंतर त्याने विशाल पुकळे यांच्यावर झडप घातली। विशालने कोल्ह्याला दूर लोटण्याचा प्रयत्न केला असता कोल्हा अधिकच आक्रमक झाला। विशालने स्वतःचा जीव वाचवण्यासाठी हातातील कुऱ्हाडीच्या बुंद्याने वार केला तरीही कोल्हा मागे हटला नाही। अखेर प्राणांतिक संकट ओढवल्याने विशालने कुऱ्हाडीने केलेल्या वारात कोल्हा जागीच ठार झाला। 2 दिवसात 20हून अधिक जण जखमी। शुक्रवारी जुनेखेड, नवेखेड आणि मसुचीवाडी भागात 2 महिलांसह 10 ते 12 नागरिकांवर हल्ला। शनिवारी बनेवाडी परिसरात 3 नागरिक जखमी। सर्व जखमींवर इस्लामपूर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत। बोरगाव, बनेवाडी, नवेखेड आणि मसुचीवाडी परिसरात गेल्या 2 दिवसांपासून कोल्ह्याने प्रचंड दहशत निर्माण केली होती। शेतात कामाला जाणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये आणि महिलांच्या मध्ये भीतीचे वातावरण आहे। वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली असून मृत कोल्ह्याचा पंचनामा करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे। कोल्हा इतका आक्रमक होता की त्याने वारंवार हल्ले केले। नागरिक जखमी होत असतानाच हा कोल्हा ठार झाल्याने तुर्तास धोका टळला असला तरी परिसरात अजूनही भीती आहे।